श्री स्वामी समर्थ. अनेक वेळा कठोर परिश्रम करूनही व्यक्तीला जीवनात पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचवेळी घरातील नकारात्मक ऊर्जा देखील जीवनावर परिणाम करू शकते. अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा न कळत काही चुका करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढतो. वास्तुविद्यामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा तर वाढवू शकताच, पण तुमच्या आर्थिक समस्याही कमी करू शकता. चला अशा काही उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे पैशाची समस्या दूर होऊ शकते. नंबर 1. तुळशीची पूजा. दररोज तुळशीला अर्घ्य अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर शुक्रवारी व्रत पाळणे आणि लक्ष्मी सुक्तमचे पठण केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. नंबर 2. मीठ. कधीकधी घरातील नकारात्मक ऊर्जा तुमच्या आर्थिक जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते. त्यामुळे पाण्यामध्ये मीठ मिसळून घर पुसल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 3. दिवा लावा. दररोज सकाळी स्नानादी कार्य आटपून देवपूजा करा आणि दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. घरामध्ये पूजा योग्य प्रकारे केली तर जीवनातील दुःख आणि आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. नंबर 4. केळीच्या झाडाची पूजा. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. त्याचवेळी शक्य असल्यास दररोज सकाळी केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावावा. यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. नंबर 5. घर स्वच्छ ठेवा. घराची साफसफाई करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जाही वाढते. त्याचबरोबर अनावश्यक वस्तू गोळा करून ठेवू नका. घरातील रद्दी किंवा विनाकारांचा भंगार बाहेर काढा. रोज सकाळी उठल्यावर घर स्वच्छ करा. नंबर 6. सूर्याला पाणी द्या. दररोज सूर्याला पाणी दिल्याने कुंडलीत सूर्यग्रह बलवान होऊ शकतो. सूर्य हा ग्रह मान सन्मान आणि पदप्रतिष्ठांशी संबंधित मानला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून सूर्याची शुभ बाजू करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत करेल, ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होऊ शकते आणि तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.